तुम्ही काय शिकार करणार आहात दोघं जण? तर कोणाला माहित पण नाही पडणार की ही सिमेंटची आहे म्हणून. ही टेंडली छोटी छोटी ही बघा, अशी सुकी भाजी खूप मस्त लागते. का आलं वाघ्या? आता वाघ्याला बाहेर नाही जायला मिळत आहे, पाऊस पडतोय ना. पुन्हा पावसाला बघा सुरुवात झालेली आहे रात्रीपासनं. रात्री मस्त असं जोरदार आहे ना पाऊस पडून गेला मध्यरात्री. आणि आता झिरमिर झिरमिर पाऊस पडतोय. काय रे वाघ्या, आज भिजायचं नाही? तो बघापासून बाहेर जायला बघतोय. हा, ओलं त्याला व्हायचं नाही वाटतं. शेरू झोपलाय अजून, अजून उठला नाही शेरू. मी म्हणते पाऊस गेला का काय, पण पाऊस आहे अजून. हा तेच. आणि ते बघा समोर चाफे बघा किती फुललेत. आज भरपूर चाफे आहेत या झाडाला. 5-6 तर समोरच दिसत आहेत आणि आतमध्ये असतील ते वेगळे. पाऊस पडला तर वातावरण छान वाटतं ना एकदम. हा, मस्त झालं वातावरण एकदम गार. कारण 1-2-4 दिवस झाले ऊन पडते ना, 2-4 दिवसांनी पाऊस. हा तेच, वातावरण छान वाटते. पण रात्री आवाज आलेला पावसाचा, मी म्हटलं झालं परत पाऊस सुरू झाला. आपल्या बांधकामाला पण पाणी मिळालं ना. काल संध्याकाळी आम्ही घातलं होतं पाणी. आता हा, वातावरण तसं नव्हतं, कडकडीत ऊन होतं संध्याकाळपर्यंत. परत सुरू झालंय. जा रे वाघ्या जा. म्हटलं की राऊंड मारायला जायचं होतं वाघ्या शेरूला घेऊन, पण हे पाऊस पडतो म्हणून थांबलोय आम्ही. जा पटकन जाऊन जा. जा. नाही भिजायचंय? भिजायचं नाही आज, नाही जायचंय पाण्यात. हा काय रे, जा शेरूला उठव. जा शेरूला उठव. जा शेरूला उठव जा. चला आता वाघ्या शेरू ना, यांना जरा एक राऊंड मारून आणतो. रोज आम्ही त्यांना नेतो बाहेर असं. हा बघा आला बोका. चला 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 चला. झोपलेला गाळ उठतच नव्हता. चला 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 चला. पाऊस पडतो ना त्याच्यामुळे आळस भरलाय त्याला पण. चला बेटा ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हां, बारीक बारीक पाऊस पडतो ना, मस्त वातावरण झालं, छान झालं. आता नेहमी वाघ्या शेरूला ना, म्हणजे शेरूच्या बहाण्याने वाघ्या पण फिरतो असं. आता बरा आहे शेरू, पण तरी पण डॉक्टरांना दाखवायचं आहे. आज आपल्याकडे डॉक्टर येणार आहेत. खूप असं ओळख काढून काढून ना एक नंबर मिळाला डॉक्टरांचा. आणि त्यांना काल संध्याकाळी कॉल केलेला, तर ते म्हणालेत आज येतो म्हणून. हां, म्हणजे बरं आले तर म्हटलं खूप चांगलं शेरूला दाखवता येईल ना आपल्याला. आता आहे तो व्यवस्थित, तरी पण म्हटलं एकदा दाखवलेलं बरं असं आपलं. तर असं धावतोय तो, पाणी नको ना अंगावरती म्हणून. हळू चला हळू चला. चला 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 बाबाकडे चला शेरू. आता जरा ना 2 दिवस झाले चांगलं तो असा ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे, नंतर एकदम ढिला पडला होता बिचारा. चला 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 बेटा चला. भिजायला कंटाळा येतो ना पावसात ना. हां, पाणी अंगावर पडतं आवडत नाही शेरूला, आपल्याला नाही आवडत जास्त करून. चला या. काय नाही, ते उंदीर बघितला ना तिथे बघा, दोघं पण तिकडे आतमध्ये शिरले उंदराला पकडायला. तुम्ही काय शिकार करणार आहात दोघं जण? हां, चला लवकर लवकर पटापट पटापट. तिथे ह्याच्या झाडीत नका घुसू, सावकाश बेटा. तो बारका बघा धावतो. आपला वाघ्या ना खूप लबाड झालेला आहे. चला 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 बेटा चला चला. तर ही बघा आता इतकी फुलं ना मी काढून घेतली घरी आल्या पहिला फुलंच काढली. म्हटलं बाकीचं म्हटलं नंतरला होऊन जाईल. आणि किती छान बघा फुलं निघालेली ते आज. भरपूर अशी चाफ्याची फुलं आणि ह्यात तगर म्हणतात ना ते, गोंडा अजून आहे आपल्या बागेमध्ये गोंडा. एवढीच काढली मी. आणि दुसरी फुलंसुद्धा काल संध्याकाळी काढलेली आहेत ना, ती आहेत घरामध्ये.
देवाजवळ ठेवलेत. मस्त सुगंध छान चाफ्याचा. तर आता मी की नाही थोडीशी माती ना, ओली माती इकडची ना काढून घेते, बारीक बारीक माती. आपल्याला की नाही चूल लिपायची. कालच्या व्हिडिओत बघा तुम्हाला चूल दाखवली ना. आम्ही अगोदर असा विचार केला की कलर करूया, पण नंतर म्हटलं नको, आपण मातीने म्हटलं लिपून काढूया. मातीने लिपून पण छान होईल ती. तर ही बघा माती आता घेतली. नाही दाखवते ना किती खेळले केले बघू दे. लावले पण. तर हे बघा होलामध्ये ना त्या कुरालच्या बाबांनी खिल्ले अडकवून टाकले, म्हणजे काय आपल्याला भांडं वगैरे ठेवता येईल त्याच्यामध्ये. छोटंसं भांडं बघा ते. हा जरा जास्त नाही वाटत आतमध्ये गेले ते बघा, आलंय जास्त वाटतं पण चालेल. बाहेर काढ थोडासा. त्याला ते पुढे. तर ही बघा चूल आपली लिपून झालेली आहे आणि किती मस्त वाटते बघा. आता कोणाला माहित पण नाही पडणार की ही सिमेंटची आहे म्हणून ना. छान दिसते ना. मस्त झाले छान. बनवलं म्हणजे कसं बना त्याला छान असं ठेवायला वस्तू. आता ही जरा ओली आहे ना, जरा सुकू दे. सुकल्यानंतर मग त्याला व्यवस्थित जागेवरती ठेवून आणि मग आपण पूजा वगैरे करून सुरुवात करूया मग असं. पण आजचा दिवस म्हटलं असेच राहू दे, इथे नंतरला उचलून ठेवता येईल. आणि ही चूल आहे ना वजनाने इतकी हेवी आहे, बापरे खूप हेवी आहे, खूप वजनदार बापरे असं. पण छान आहे बघा, छान आहे असं. तर बाहेर बघा चूल लिपून झाली आणि त्याच्यानंतर मी आता इथे भाकऱ्या बघा करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे तूप आहे ना ते पण करून घेतलं पटकन. आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बघा मी केलेला आहे, चॅनलवरती आहे आपल्या. आणि जेव्हा पण भाकऱ्या करते गॅस बघा असा की नाही खराब होतो, म्हणजे पीठ वगैरे सांडतं ना थोडंसं. आणि ह्याच्या भाकऱ्या आहेत कसल्या बरं, बाजरीच्या. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी करणार आहे मिक्स भाजी. आपल्या बागेतून की नाही थोडी थोडी मिक्स भाजी काढली कुणाच्या बाबांनी, तर तेच म्हटलं आता पटकन बनवून घेते. एकदम थोड्या प्रमाणात आहे होती, अजून काय अशी भरपूर अशी धरत नाही ना, त्याच्यामुळे मग सुकून जाते ना वेलीवरती, त्याच्यामुळे काढून घेते. तुम्हाला मी दाखवते. ही भाजी आहे ना धुतलेली, ती काढून घेते मी. त्यात काय काय ते तुम्हाला दाखवते. आज माझं किचनचं काम आहे ना खूप आहे, म्हणजे मसाला वगैरे काढायचा, वाटप वगैरे सगळं संपलं, खोबरं वगैरे सगळं किसायचं आहे, चाललंय सकाळचं तेच सगळं चालू आहे. आणि एकीकडे सगळ्यांच्या आंघोळ्या पण चालू आहेत. आता ते झालं ना काही, आता पटकन ना भाजी करून घेते. तर ही बघा ही 4-5 आहे ना काटलं निघाली. आपले बघा चिरे लावलेले आहेत ना, चिऱ्यांवरती जी वेल आहे ना, आता ते कसं चिरे काढलेत ना, तर ते 4-5 काटलं त्याशी मिळाली होती. आणि आज पण बघा 4-5 मिळालेले आहेत. परत ही तेंडली छोटी छोटी अजून काही धरायला सुरुवात झालेली आहे, अजून काही भरपूर अशी हे नाही झाले ना, बहरले नाही ना, ती वेल अजून छोटी आहे ना, तर ही म्हटलं काढून घेतली. आणि हे पडवळचीच करायची होती, पण पडवळ बघितलं तर लहान आहेत, तर त्याने म्हटलं जी काही भाजी आहे ना ती काढून घेऊन थोडी थोडी आहे ती मिक्स भाजी होईल. ह्या 2-3 शेंगा मिळाल्या. आणि ह्याच्या जोडीला अजून कांदा टोमॅटो टाकायचा. आणि काय बरं त्याला म्हणते शिमला मिरची पण आहे घरामध्ये एक असं. तर मिक्स भाजी पटकन तुम्हाला दाखवते, छान लागते ही भाजी. काय झालं, आंबट लागतंय बघू दे जराशी. अहो ती मिठाई बनवली ना ह्याची लोणी बघा आपण काढलं ना, तर ते साईला विरजन लावलं होतं ना, तर कुणाला मग ते आंबट लागते ते. साई दे बघू दे जराशी माझ्या हातावरती. लावते ताक चांगलं निघते ना म्हणून विरजन लावते. पहिला मी नाही लावायची ना असं. मग कुणाला ही मिठाई घेणं खूप आवडते. एवढं काय आंबट नाही बरोबर आहे, थोडीशी नावाला आंबट आहे. हां पण छान लागते, मस्त लागते. थोडंसं आंबट म्हणजे हलकसं आंबट, हलकसं असं. चला माझं आपलं चाललंय बघा. हे तयारी केली सगळी. त्याला ते तूप आहे ना कढवून घेतलं, ते लोणी बघा काढून घेतलं. 1 मिनिट आले, 1 मिनिट जरा. तूप आहे ना काढून घेतलं, त्यात ते निघालं ते करून घेतलं, तर कढईमधलं मिठाई. आणि मग त्याच कढईत तेल घातलं आता. आणि आता पटकन की नाही भाजी करून घेते.
तर ऑफ कॅमेरा आमच्याकडे की नाही घरामध्ये भरपूर अशी गडबड गोंधळ की नाही चालू असतो आणि कॅमेरा चालू केला की दोघांचा पण आवाज कमी होऊन जातो असो. तर इथे बघा आता भाजी करायला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, भरपूर असा कांदा, लसूण घातलेला आहे, आलं पण घेतलेलं आहे आणि चांगलं असं लाल होईपर्यंत परतून घेतला कांदा. त्यात टोमॅटो घालायचा आणि सगळे मसाले, तिखट मसाला, हळद, धणे जिरे पूड, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं. म्हणजे घरामध्ये कोणत्या पण भाज्या आहेत ना ज्या थोड्या थोड्या उरल्या की अशा पद्धतीने मी भाजी तयार करते. मस्त भाजी लागते. पाण्याचं प्रमाण मात्र कमी ठेवायचं. आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. त्यात मी बघा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. फक्त वाफेवरती ही भाजी की नाही आपल्याला शिजवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी ट्राय करून बघा. कदाचित तुम्ही करत पण असाल तर ही साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होते आणि थोडी थोडी उरलेली बघा भाजी असते ना ती अशी आपली वाया पण जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. यात बटाटा असेल ना तो पण घालायचा. आता आज माझ्याकडे बटाटा संपला होता त्याच्यामुळे काही घातलेलं नाही आहे. तर मसाला चांगला तयार झाल्यानंतर त्यात बघा आता सर्व भाजी चिरलेली घातले आणि झाकण ठेवून मिक्स करून झाल्यानंतर वाफेवरती आता ही भाजी की नाही आपल्याला शिजवून घ्यायची. चला आता 1-2 ते 3 मिनटामध्येच ही भाजी ना तयार होते. आता मी थोडंसं गॅस आहे ना फास्ट ठेवला आहे, म्हणजे काय पाणी वगैरे असं सुकून जाईल ना. ही बघा अशी सुकी भाजी खूप मस्त लागते. तर आता गॅस बंद. साधी सिंपल आपली रेसिपी. यात तुम्हाला आवडत असेल तर खोबरं पण तुम्ही म्हणजे घालू शकता. ओलं खोबरं किंवा वाटप असतं ना कांदा खोबऱ्याचं ते घालायचं, पण फक्त जरासं घालायचं नावाला फक्त. समजा ना एक छोटा लहान चमचा. तर आता ही गरम गरम भाजी आणि भाकरी कुणालला देते आणि कुणालचं ऑफिस आहे ना चालू होईल ना आता त्याच्यामुळे. बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बघा आता सगळ्यांना दिला आहे नाश्ता करायला आणि ही माझी प्लेट आहे. चला आता खाऊन घेते आणि मग बाकीच्या दुसऱ्या कामाला की नाही लागते. चला बाबा, कामं काही घरातली संपत नाहीत, ती की नाही चालूच असतात. तर आत्ता थोड्या वेळाने आपलं जे घर आहे, जे नवीन घर जे बनते ना तिथे पूजा करायचे. म्हणजे मेन दरवाजाची चौकट आता बसवणार आहेत काका. तर त्यांनी आत्ताच सांगितलं की चौकडीचं पूजन करावं बघा लागतं ना मुख्य दरवाजाचं. ते थोड्या वेळाने आता करायचं आहे. तर ते पण तुम्ही शेअर करते. आज ना मी जाम खुश आहे, खूप खुश आहे मी. त्याचं कारण तुम्हाला मी सांगते थोड्या वेळाने. त्याचं कारण की नाही वेगळंच आहे, हे कारण नाही आहे. तर चला आता सगळं ना पूजेचं सगळं सामान वगैरे ना म्हणजे जे काही लागेल ना पूजेचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि मग काका म्हणाले की या आता पटकन जाऊन ना पूजा करून घेऊया. अच्छा आतमध्ये आहे काय? हां ही मला वाटतं ती फळी आहे का काय? आपल्या घराचं बांधकाम खूप छान पद्धतीने चालू आहे, खूप उत्तम पद्धतीने काम करतायत. आता हे जे निळे टोपीवाले काका आहेत ना आणि दुसरी बघा टोपी घातलेले आहेत ऑरेंज कलरची, ते बाजूच्या गावातले काका आहेत. ते म्हणजे बुरंबावडे बघा गाव आहे ना तिकडचे आहेत ते कारागीर. आणि हे काका आहेत ना ते बघा आपल्या बहुतेक व्हिडिओमध्ये असतात आणि तुम्ही त्यांना ओळखता. हे आमच्या वाडीतलेच आहेत, पण खूप छान पद्धतीने आपलं काम करतात, अगदी मन लावून करतात. आता आज ही चौकट बसवणार हे काय आम्हाला माहीत नव्हतं. सकाळी त्यांनी सांगितलं की आज चौकटीचं होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काम पूर्ण म्हणजे पुढे करायला घेणार. आणि चौकट बसवल्यानंतर पहिला तिचं पूजन करावं लागतं. म्हणजे घरची जी स्त्री असते ना म्हणजे लक्ष्मी म्हणतात, तिने पूजन करायचं आणि मग ते पुढचं काम आहे ना ते चालू होतं. म्हणजे एकदा का ही चौकट बसवली म्हणजे उंबरठा बसवला की आत बाहेर करायला लागतं ना, आणि त्याच्यामुळेच पूजा करूनच मग बाकीचं ते करतात. असं आत बाहेर करायचं असतं आणि तो मान असतो घरच्या स्त्रीचा. आता आज की नाही सगळे जुने दिवस मला आठवत होते. म्हणजे जेव्हा आपलं हे घर बनलं ना त्यावेळेस पण ह्याच सगळ्या रीतिरिवाजाने केले होते. तर चला मग ताईनो, आता आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.